नमस्कार विद्यार्थी मित्र. या शॉर्ट सेशनमध्ये आपण अँथ्रोपॉलॉजी ऑप्शनलमध्ये जर तुम्हाला चांगला स्कोर मिळवायचा असेल, तर कोणत्या गोष्टी डोक्यामध्ये ठेवल्या पाहिजेत, काय जनरल गाईडलाईन्स आहेत हाय स्कोर करण्याच्या, त्या डिस्कस करणार आहोत. या गाईडलाईन्स तुम्ही प्रॉपर लिहून घेतल्या पाहिजेत, जेणेकरून थ्रूआउट आपल्या अँथ्रोपॉलॉजी प्रिपरेशनमध्ये त्या आपण बॅक ऑफ द माइंड ठेवू. सो या गाईडलाईन्स तुमच्या डोक्यात असतील तर याच्या पुढचे सेशन्स असतील किंवा मी काही काही लेक्चरमध्ये सांगणार आहे, तुम्ही जेव्हा ते रिवाइज करणार आहात तेव्हा काय महत्वाचं लेक्चरमधून नक्की काय पिक करायला पाहिजे, एखादी गोष्ट जास्त का महत्वाची आहे हे तुम्हाला लगेच समजेल जर या गाईडलाईन्स तुम्हाला डोक्यामध्ये फिट बसलेले असेल. सो पहिली रिक्वायरमेंट काय, जर तुम्हाला चांगला स्कोअर मिळवायचा असेल तर ते म्हणजे तुम्ही सिलेबस कंप्लीट करणं अपेक्षित आहे. आता इंटरेस्टिंग गोष्ट आहे, तुम्ही म्हणाल की ह्याच्यामध्ये काय असं विशेष आहे की सिलेबस तर पूर्ण झाला पाहिजे. तर लक्षात घ्या, ऑप्शनलच्या बाबतीमध्ये काय होतं, काही मुलांचं असं झालेलं असतं की त्यांचं ना, समजा आपण म्हटलं की 70% सिलेबस आहे तो खूप चांगला झालेला आहे, पण मग 30% केलेलाच नाहीये किंवा खूपच बिलो ऍव्हरेज केलेला आहे. तर याचा फटका बसतो. 70% सिलेबस मध्ये तुम्ही एक्स्ट्राऑर्डिनरी आहात. कारण काय होतं की आपल्याला काही प्रश्न चूज करायचे असतात. त्या प्रश्न चूज करताना समजा 3 प्रश्नांचा सेट आहे आणि त्यातले 2 प्रश्न तुम्हाला चांगले येत आहेत, ह्या 70% एक्सलंट केलेल्या गोष्टीतून येत आहेत. पण एक प्रश्न असा आलाय जो ह्या 30% आलाय, जो सिलेबस तुम्ही चांगला केलेला नाही. तर ओव्हरऑल तो सिलेक्ट करता येत नाही किंवा सिलेक्ट केला तर तितके चांगले मार्क येत नाहीत. पहिला बेसिक रूल म्हणजे मी युपीएससीच्या बाबतीमध्ये पण सतत सांगत असतो की काय आहे बरं, तुम्हाला जर समजा 200, 220, 230 पर्यंत पोहोचायचं असेल, बेसिक रूल काय आहे की सिलेबस कंप्लीट करा. त्याच्यानंतर पुढची जर्नी सुरू होते जास्त मार्क मिळवण्याची. आधी ऍव्हरेज मार्क्स जर सिक्युअर करायचे असतील तर सर्व सिलेबसला न्याय देणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट करायला पाहिजे किंवा दुसरी गोष्ट झाली पाहिजे ती म्हणजे होल्ड ओव्हर सिलेबस आणि पीवायक्यू. ऑप्शनलच्या बाबतीमध्ये हे खूपच महत्वाचं असतं, कारण सिलेबसला धरून प्रश्न असतात. एक सिंपल गोष्ट, ऑप्शनलच्या बाबतीमध्ये जे काही एफर्ट्स आहेत ते परीक्षेच्या हॉलमध्ये एंटर करण्याच्या आधी असतात, कारण मोस्ट ऑफ द पेपर प्रेडिक्टेबल असतो. गोष्टी सिलेबस आणि पीवायक्यू बेस्ड असतात. जीएस मध्ये कसं असतं की बऱ्याच प्रश्नांना स्पॉन्टेनियसली तुम्हाला उत्तर जनरेट करायचं असतं, त्यावेळेला ते थोडंसं डिफिकल्ट होतं. ऑन द स्पॉट तुम्हाला काही गोष्टी करायच्या असतात. पण मग एक्झाम सेंट्रिक जर तुम्हाला ऑप्शनलची प्रिपरेशन करायची असेल, स्कोप समजून घ्यायचा आहे, नक्की कुठपर्यंत विचारलं जाऊ शकतं, तर सिलेबस आणि पीवायक्यू समजले पाहिजे. म्हणजे एक सिंपल उदाहरण देतो, आपण पूर्ण लेक्चर्समध्ये सिलेबस आणि पीवायक्यू ओरिएंटेड गोष्टी बोलतच राहणार आहोत. तर टाइप्स ऑफ मॅरेज नावाचा आपल्याला एक टॉपिक आहे. टाइप्स ऑफ मॅरेज, विवाह संस्था जी आहे, लग्न त्याचे प्रकार. आता विवाह संस्थेचे मॅरेजचे 3 टाइप आपल्या सिलेबसमध्ये मेन्शन आहेत: मोनोगॅमी, पॉलिगॅमी आणि पॉलिएंड्री किंवा ग्रुप मॅरेज. तर हे सोडून सिलेबसमध्ये मेन्शन असलेले सोडून अनेक मॅरेजचे टाइप आहेत. मग जर समजा प्रश्न आला टाइप्स ऑफ मॅरेज, 15 मार्काला प्रश्न आलाय, तर मी काय करायला पाहिजे, हे सिलेबसमध्ये दिलेले 3च पॉईंट लिहिले पाहिजेत की बाकीचे पण प्रकार लिहिले पाहिजे? तर आता मुलं काय करतात, त्यांना वाटतं की खूप जास्तीत जास्त जर प्रकार मी लिहिले तर मला जास्त मार्क मिळतील. पण तुमच्या सिलेबसची डिमांड काय? 3 प्रकार त्यांनी मेन्शन केलेले, तर ते डिटेलमध्ये लिहिणं जास्त अपेक्षित आहे. म्हणजे आता एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. एन लक्ष्मी नावाची एक कॅन्डिडेट आहे अँथ्रोपॉलॉजीमध्ये, यूपीएससी मध्ये. तिला 360 पेक्षा जास्त मार्क होते, 362 की 363 मार्क होते. सो ह्युमॅनिटी सारख्या विषयामध्ये इतके चांगले मार्क मिळणं डिफिकल्ट असतं. सो खूप चांगले मार्क अँथ्रोपॉलॉजीमध्ये होते. सो तिचा क्वेश्चन पेपरचा तिचा आन्सर आता मी ते तुमच्या परत एकदा ऍपच्या ह्या लेक्चरच्या फोल्डरमध्येच पीडीएफ शेअर करतो तिच्या आन्सर कॉपीची. त्यात तुम्ही टाइप्स ऑफ मॅरेजला तिन्ही दिलेलं उत्तर बघा. 3 प्रकार इलॅबोरेटली डिस्कस केलेले आहेत. ऑलमोस्ट एक एक पान एका एका प्रकाराला दिलेला आहे. हा, हे 3 प्रकार तुम्ही इलॅबोरेटली डिस्कस केल्यानंतर लिहा ना, रिसेंट ट्रेंड्स, नवीन प्रकार वगैरे. पण मेन तुमचा फोकस कशावरती असायला पाहिजे? सिलेबसला धरून तुमच्या उत्तर लिहिण्यावरती. सो सिलेबस वरती होल्ड असायला पाहिजे. म्हणजे पहिला बेसिक आपली गोष्ट काय असणार आहे, आपण लेक्चर स्टार्ट करतानाच सिलेबसचे पॉईंट सगळे इथे लिहून काढणार आहोत. जेव्हा मी इथे लिहित असणार आहे त्यावेळेला तुम्ही सुद्धा हाताखालून घालायचं. हाताखालून गेल्या पाहिजेत गोष्टी, की कोणते प्रश्न विचारलेले आहेत, कोणता सिलेबस पॉईंट आहे, मग ते जास्त लॉंग टर्म लक्षात राहतं. त्याच्यानंतर पीवायक्यू.
आता पीवायक्यू कशासाठी लक्षात राहिलं पाहिजे? एक, आपल्याला स्कोप समजला पाहिजे, कुठपर्यंत विचारलं जात आहे. दुसरं, की रिपीटेड थीम असतात किंवा रिपीटेड क्वेश्चन असतात ऑप्शनलच्या बाबतीत. 30-35 वर्षाचे युपीएससीचे प्रश्न आहेत, ऑलमोस्ट ते रिपीटेड होऊन वेगवेगळ्या प्रकारे विचारलेले आहेत. सो किंवा काही ठिकाणी जर समजा एखादा प्रश्न आयोगाने विचारलाय, तर त्याच्यावरती जर समजा डिटेल्ड आपण काम अजून केलं, तर नक्की आपल्याला पुढच्या परीक्षेला मदत होऊ शकते. उदाहरण सांगायचं झालं तर 2020 ला युपीएससीने एक 10 मार्काचा प्रश्न विचारला होता, नतुफियन कल्चर. आता हा प्रश्न ना बाउन्सर होता, म्हणजे त्यावेळेचा जो टॉपर होता शुभम कुमार, त्यांनी पण हा प्रश्न सोडून दिला. सोडून दिल्यापेक्षा म्हणल्यापेक्षा त्यांनी थोडंसं आपण म्हणू बिटिंग अराउंड बुश सारखं लिहिलं होतं. कल्चरचे, त्या कल्चरचे काय कॅरेक्टर्स असतील ते. फार लोकांना एक्झाम हॉलमध्ये त्या प्रश्नाचं आन्सर माहित नव्हतं. ठीक आहे, आता समजा आपण म्हटलं हे 2020 झालं. 2020च्या या नतुफियन कल्चरचा जर समजा मी अभ्यास केला, तर मला लक्षात येतं हे निओलिथिक नवाश्म संस्कृती आहे. निओलिथिक कल्चर आहे. मग मी काय केलं, निओलिथिक कल्चरचा थोडा अभ्यास केला. आता हा डेफिनेटली सिलेबस पॉइंट आहे, पण नतुफियन कुठे आहे, नतुफियन कल्चर कुठे आहे, तर मिडल ईस्ट मध्ये आहे. तर पुढच्या 2021 ला प्रश्न येतो, निओलिथिक कल्चर ऑफ मिडल ईस्ट. सो पीवायक्यू हे आपल्याला गायडिंग लाईट असतात. आयोग विचारते, याचा अर्थ त्याच्यावरती थोडं डिटेलमध्ये अजून काम करणं अपेक्षित आहे. सो होल्ड ओव्हर पीवायक्यू हा आपला आणि सिलेबस हा आपला दुसरा गाईडलाईन आहे. तिसरी गाईडलाईन महत्वाची आहे, ज्याच्यावरती आपल्याला थ्रू आउट द कोर्स खूप एक्सटेन्सिव्हली काम करायचं आहे, ते म्हणजे बघा, कुठलाही विषय असला तर त्या विषयाची स्वतःची अशी एक भाषा असते, टर्मिनॉलॉजी असते, लँग्वेज असते. ती टर्मिनॉलॉजी आणि लँग्वेज जर आपण वापरली नाही, तर हा अँथ्रोपॉलॉजीचा पेपर पण तो जीएस पेपर सारखा वाटेल. खास करून पेपर 2 मध्ये जो आपल्या पेपर 2 चा सिलेबस आहे, तो जीएस ओरिएंटेडच आहे. असा पेपर 2 चा सिलेबस आहे, की जर तुम्ही काय फार वाचलं नाही, तर उत्तर तर तुम्ही काही ना काहीतरी लिहू शकता. पण काही ना काहीतरी उत्तर लिहिणं आणि चांगलं अँथ्रोपॉलॉजिकली साऊंड आन्सर लिहिणं, याच्यामध्ये फरक आहे. सो त्या दृष्टीने आपल्याला महत्वाचं काय आहे, तर या विषयाची जी लँग्वेज आहे आणि टर्मिनॉलॉजी आहे, ती टर्मिनॉलॉजी आपल्याला काय करावी लागणार आहे, इंटरनलाइज करावी लागणार आहे. सो प्रत्येक चॅप्टर वाईज काही कीवर्डची लिस्ट तुम्ही बनवून ठेवली. मी ते सांगणारच आहे की हे महत्वाचा कीवर्ड आहे, जसं की अकल्चरेशन किंवा इनकल्चरेशन. कल्चर या टॉपिक मध्ये आपण बघू, मल्टिपल कीवर्ड्स आपल्याला सापडणार आहेत, तर ती परिभाषा आपल्याला जमली पाहिजे. अँथ्रोपॉलॉजी मधले शब्द आपल्याला वापरायचे आहेत, ती भाषा आपल्याला डेव्हलप करायची आहे. म्हणजे मगाशी मी शुभम कुमारचं एक्झाम्पल सांगितलं, तर त्याने तर त्या पेपरमध्ये स्वतःच लिहिलं होतं, ऍज अ स्टुडंट ऑफ अँथ्रोपॉलॉजी आय थिंक दिस. म्हणजे ते उत्तर जितके जास्त अँथ्रोपॉलॉजिकल करता येईल, तितका आपल्याला त्याचा फायदा होणार आहे. म्हणजे अँथ्रोपॉलॉजिकल भाषेचं एक साधं उदाहरण, म्हणजे ते आपण थ्रू आउट लेक्चर बघणार आहे, मी तुम्हाला सांगितलंच. बघा, अँथ्रोपॉलॉजी काय करते, क्रॉस कल्चरल स्टडी करते. क्रॉस कल्चरल म्हणजे काय, वेगवेगळ्या संस्कृतीचा अभ्यास करून आपलं हे करते. म्हणजे एका संस्कृतीचा अभ्यास करून मत मांडत नाही, वेगवेगळ्या संस्कृतीचा अभ्यास करते. सो आता अँथ्रोपॉलॉजीचे जे रेफरन्स बुक असतात किंवा आपल्या नोट्समध्ये पण त्या प्रकारचे शब्द वापरतात. क्रॉस कल्चरल एक्झामिनेशन रिव्हील्स दॅट, की अशा बहुसंस्कृतीचा अभ्यास केल्यानंतर हे आम्हाला समजतं. सो असे शब्द पर्पजफुली इम्प्लांट आपल्याला सिलेबसमध्ये करायला पाहिजे. त्याच्यानंतर महत्वाचा आस्पेक्ट आहे, या सुद्धा गोष्टी, हा हा पॉइंट जो आहे तो सुद्धा महत्वाचा आहे. ते म्हणजे अँथ्रोपॉलॉजी मध्ये जर तुम्हाला चांगला स्कोर करायचा असेल, तर तुम्हाला मल्टिपल एक्झाम्पल्स देणं खूप गरजेचं आहे. किंवा पुन्हा ह्या एक्झाम्पल शब्दालाच अँथ्रोपॉलॉजीच्या टर्मिनॉलॉजी मध्ये सांगायचं झालं, तर तुम्हाला काय द्यायचे आहेत, मल्टिपल इथनोग्राफिक एक्झाम्पल्स द्यायचे आहेत. आता तुम्ही म्हणाल इथनोग्राफी म्हणजे काय, तर आपल्याला त्या टॉपिक मध्ये बघायचं आहे. इथनोग्राफी काय आहे, तर इट इज अ डिटेल्ड डिस्क्रिप्शन ऑफ अ कल्चर ग्रुप विदाउट कंपॅरिझन. एका विशिष्ट संस्कृतीचा, एका विशिष्ट समाजाचा विस्तृत सविस्तर असा अभ्यास कोणत्याही इतर संस्कृतीशी त्याची तुलना न करता जर केलेला असेल, तर त्याला इथनोग्राफी म्हणतात. सो या वेगवेगळ्या संस्कृतीचा आणि समाजाचा अभ्यास करून आपल्याला जे भेटतं, म्हणजे त्या समाजा, मी असं म्हटलं की एक न्यूअर नावाची सोसायटी आफ्रिकेमधली, NUER, ते या न्यूअरचा अभ्यास केला, इथनोग्राफिक स्टडी केला, तर आपल्याला काय मिळणार आहे, न्यूअरचं इथनोग्राफिक एक्झाम्पल मिळणार आहे.
सो एक्झाम्पल ही शब्द वापरण्याऐवजी आपण काय वापरणार आहोत, इथनोग्राफिक एक्झाम्पल अशी टर्मिनॉलॉजी वापरणार आहोत, जेणेकरून ते एक्झामिनरला लक्षात येईल की हा एन्थ्रोपॉलॉजीचा छोट्या छोट्या बाबतीत त्यांनी विचार केलेला आहे. हा पॉईंट आणखी क्लिअर होईल जेव्हा आपण वेगवेगळे एक्झाम्पल बघू, पण तुम्हाला आता डोक्यात काय ठेवायचं आहे, उदाहरण आलं, एक्झाम्पल आलं की ते आपल्यासाठी महत्वाचं आहे. त्यामुळे तुमच्या मायक्रो नोट्स मध्ये पण काय जातील, कीवर्ड जातील, एक्झाम्पल्स जातील. पुढचा पॉइंट आहे, 5वा पॉइंट आहे, आपल्याला जर चांगले स्कोर मिळवायचे आहेत ते अत्यंत महत्वाचं आहे, ते म्हणजे तुम्हाला ना आपल्या पेपर 1 मधला 6th पॉइंट जो आहे तो पॉइंट खूप चांगल्या प्रकारे प्रिपेअर करायचे. त्यामुळे आपल्या सगळ्यात जास्त इलॅबोरेट आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह नोट्स कुठल्या असतील तर या 6 पॉइंटच्या असणार आहेत. काय आहे 6 पॉइंट? अँथ्रोपॉलॉजिकल थेअरी. अँथ्रोपॉलॉजीच्या ज्या वेगवेगळ्या थेअरी आहेत, इव्होल्युशनिझम आहे, फंक्शनलिझम आहे, स्ट्रक्चर फंक्शनलिझम आहे, त्याच्यानंतर पोस्ट मॉडर्निझम आहे. या थेअरी आपल्याला चांगल्या डिटेलमध्ये करायच्या. का बरं? तर याच्यावरती थेट प्रश्न खूप येतात. हा एक पहिला मुद्दा. पण दुसरं, अँथ्रोपॉलॉजिकल आन्सर करायचं आहे, अँथ्रोपॉलॉजिकल लँग्वेज आन्सर मध्ये आणायची आहे. त्याचा बेस्ट वे काय असतो? थेअरी वापरा. त्यामुळे पेपर 1 मध्ये जरी अँथ्रोपॉलॉजिकल थेअरी असली तरी आपल्याला ती पेपर 2 मध्ये सुद्धा इक्वली वापरायची आहे. त्याच्यानंतर 6वा मुद्दा, जसा पेपर 1 मध्ये 6th पॉइंट आहे तसाच पेपर 2 मध्ये 4th पॉइंट आहे, 4था मुद्दा. तर बऱ्याचदा काय होतं की हा 4था मुद्दा दुर्लक्षित राहतो किंवा बऱ्याचदा हा केलाच जात नाही, कारण हा ओपन एंडेड पॉइंट आहे. काय पॉइंट आहे बरं? कॉन्ट्रीब्युशन ऑफ इंडियन अँथ्रोपॉलॉजिस्ट. भारतीय जे मानवशास्त्रज्ञ आहेत, भारतीय अँथ्रोपॉलॉजिस्ट जे आहेत त्यांचं योगदान काय आहे? मग ट्राईब रिलेटेड स्टडीज मध्ये, कास्ट रिलेटेड स्टडीज मध्ये, विलेज रिलेटेड स्टडीज मध्ये. तर हा मुद्दा तितका कव्हर केला जात नाही, कारण अशी काही डेफिनेट लिस्ट नाही दिलेली आहे. पण हा मुद्दा आपण चांगला करणार आहोत, कारण आपल्याला भारतीय अँथ्रोपॉलॉजिस्टला पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये चांगल्या प्रकारे वापरायचं आहे. त्याच्यामुळे जितके मी अँथ्रोपॉलॉजिस्ट याच्यामध्ये कव्हर करेन ते तुम्हाला काय करायचे, प्रॉपरली नोट डाऊन करायचे आहेत किंवा त्याच्या रिलेटेडच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. सो हे 2 पॉइंट एक प्रकारे आपलं व्हॅल्यू डिफरन्शिएटर असणार आहे, चांगले मार्क्स मिळवण्याचा एक मार्ग असणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला करायचं आहे ते म्हणजे, आता ह्या पॉइंटला ते रिलेटेडच आहे, ते म्हणजे बघा, अँथ्रोपॉलॉजी आणि जीएसच्या आन्सर मध्ये काय फरक आहे किंवा ऑप्शनलच्या आणि जीएसच्या आन्सर मध्ये काय फरक आहे. तुमचं ऑप्शनलचं आन्सर हे स्कॉलरली असायला पाहिजे. मला असं वाटतं याला फार स्कोप यामध्ये नसतो. सो त्यामुळे स्कॉलर्सची ओपिनियन, स्कॉलर्सनी केलेले वेगवेगळे रिसर्च आपल्याला वापरायचे असतात. त्यामुळे आपण बघणार आहे, तुम्ही मगाशी जे मी एक्झाम्पल सांगितलं एन लक्ष्मीचं 360 प्लस मार्क्स आहेत अँथ्रोपॉलॉजीमध्ये, तिचा पेपर बघितल्यानंतर असं वाटतं मुजुमदार हे म्हणतायत, एम एन श्रीनिवास असं असं सांगतायत, एम लक्ष्मी कुठे बोलतीये, एन लक्ष्मी कुठे बोलतीये असं कुठंच त्याच्या पेपरमध्ये दिसत नाहीये. सो आपल्याला स्कॉलर्सला बऱ्याच प्रकारे वापरायचं आहे. आणि परत एकदा, यासाठी दुसरीकडे कुठं जाण्याची गरज नाही, आपण मल्टिपल स्कॉलर डिस्कस करणार आहोत आणि लक्षात कसं ठेवायचं ते पण बघणार आहोत. म्हणजे ते काही असं बर्डनसम नाही होणार आहे. ओव्हर द पिरियड हे स्कॉलर आपल्याला फॅमिलियर होतील. त्याचं बॅकग्राऊंड पण आपण लक्षात ठेवणार, की समजा आपण म्हटलं एम एन श्रीनिवास लक्षात ठेवायचं, तर त्यांच्याबद्दल थोडीशी ऍडिशनल डिस्कशन आपण केलं तर तुम्हाला ते लॉंग टर्म सहज लक्षात राहील. त्याच्यानंतर पुढचा 8वा महत्वाचा पॉइंट आहे तुम्हाला मार्क्स फेच करण्याच्या पर्स्पेक्टिव्हने, तो आहे तुम्हाला ना कंटेम्पररी लिंकेजेस तुमच्या आन्सर मध्ये जनरेट करणं गरजेचं आहे, किंवा मी त्याला असं म्हणतो की कंटेम्पररी टच देणं गरजेचं आहे. तुम्ही जर समजा 2027 ला अटेम्प्ट देताय, 2026 ला अँथ्रोपॉलॉजीचा पेपर देताय, तर तो पेपर 2026 चा वाटला पाहिजे. आता काय होतं की मॅलोनुस्कीने सांगितलं 1920 मध्ये तो काहीतरी बोललाय, टेलर 1871 ला काहीतरी म्हटलंय. आता 2026च्या कंटेक्स्ट मध्ये तो पेपर रिलेव्हंट कसा वाटेल, असं कंटेम्पररी टच आपल्याला द्यायचा. तुम्ही अँथ्रोपॉलॉजीच्या मल्टिपल टॉपर्सचे आन्सर कॉपी जर बघितले, त्याच्यात ना करंट रिलेव्हन्स अशी ही वेगळी हेडिंगच दिलेली असते. काय केलेलं असतं? करंट रिलेव्हन्स, आपण म्हणू समकालीन प्रस्तुतता. हा काय प्रकार आहे की म्हणजे जे काही टॉपिक आपण डिस्कस करतोय किंवा जो काही प्रश्न आलेला आहे त्याचं करंट आणि कंटेम्पररी रिलेव्हन्स काय, जे फॅमिलीचं स्ट्रक्चर आणि फंक्शन मी आता या 2026-27 मध्ये का हे करावं, त्याचा अभ्यास का करावा, तर कंटेम्पररी टच आपल्याला द्यायचा आहे थोडंसं आन्सर लाईव्हली करण्यासाठी. जेव्हा आपण एक एक टॉपिक बघायला लागू त्यावेळेला आपण कंटेम्पररी टच थोडासा डिस्कस करणार, की जसं एक म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर एक प्रश्न विचारला होता
की इज कल्चर युनिक टू ह्युमन बिंग्स, की संस्कृती नावाची जी गोष्ट आहे, संस्कृती नावाची जी कन्सेप्ट आहे, ती फक्त माणसाला लागू होते की सृष्टीमधील जे प्राणी आहेत त्यांना पण, ॲनिमल्सला पण लागू होते. आता हा प्रश्नाचं उत्तर आपण डिटेलमध्ये बघणार आहोत, पण कंटेम्पररी रिलेव्हन्स समकालीन प्रस्तुततेच्या दृष्टीने कसं बघायचं? तर सध्या क्लायमेट चेंजच्या कंटेक्स्टमध्ये वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय पातळीवरती ज्या चर्चा फेऱ्या होत आहेत, त्याच्यामध्ये ॲनिमल कल्चरचा अभ्यास करून क्लायमेट चेंजवरती उत्तर शोधलं जात आहे. किंवा ॲनिमल कल्चर आणि ॲनिमल कल्चरच्या बाबतीतची सेन्सिटिव्हिटी सध्याच्या काळात का महत्वाची आहे? कारण प्राण्यांचा ह्युमन राईट्स, मानवी हक्क जे आहेत ते प्राण्यांपर्यंत आता आपल्याला काय करायचे आहेत, एक्सटेंड करायचे आहेत. ही जी रेकग्निशन आहे ती सध्याच्या काळात वाढत चाललेली आहे. सो आपल्याला त्या पर्स्पेक्टिव्हनी बघायचं आहे. अकल्चरेशन सारख्या कन्सेप्ट आहेत वगैरे, तर सध्या ग्लोबलायझेशनच्या पर्स्पेक्टिव्हनी त्याच्याकडे कसं बघायचं. सो हा टच आपल्याला, कंटेम्पररी टच आपल्याला प्रत्येक लेक्चरमध्ये द्यायचा आहे. हा एक तुम्हाला व्हॅल्यू डिफरन्शिएटिंग पॉईंट असेल, मार्क फेचिंग पॉईंट असेल. कंटेम्पररी टच देत असताना सध्याच्या काळाशी त्याला लिंक करताना सध्याच्या काळातले काही रिसर्च, रिसेंट स्टडीज आपल्याला कोट करायचे आहेत. म्हणजे मेनार्क नावाचा एक पॉईंट आहे आपल्या सिलेबसमध्ये, की मुलींना जेव्हा पहिल्यांदा मासिक पाळी सुरू होते, फर्स्ट मेन्स्ट्रुअल ब्लिडिंग होते, त्याला मेनार्क म्हटलं जातं. सो त्याचा हैदराबाद मध्ये झालेला एक 2 वर्षापूर्वीचा स्टडी आपण कोट करणार आहोत, तो लिहिणार आहोत. कशासाठी? तर कंटेम्पररी टच देण्यासाठी. सो एक्झामिनरला लक्षात आलं पाहिजे की हा फक्त पुस्तकातून नाही आलेला आहे, त्याच्या पलीकडे आपण ते काम केलेलं आहे. अर्थात त्यासाठी तुम्हाला डेडिकेटली वेळ द्यायचा नाहीये, तुम्हाला काय करायचं आहे, लेक्चर मधून फक्त ते एक्स्ट्रॅक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर 9वा पॉइंट आपल्या अँथ्रोपॉलॉजीमध्ये हाय स्कोर करण्याच्या पर्स्पेक्टिव्हनी तो आहे, तुम्हाला काय इंटरलिंकेजेस जमले पाहिजेत. आता कशाचे इंटरलिंकेजेस? तर समजा प्रश्न आहे पेपर 1 मधला, तर पेपर 2 मधल्या एखाद्या कन्सेप्टला मला लिंक करता येते का? तर ते जास्त मार्क फेचिंग होतं, की मी एकदम असं स्टॅटिक आन्सर लिहिण्यापेक्षा काहीतरी ऑर्गॅनिक केलेलं आहे असं हे होतं. किंवा पेपर 2 मध्ये पेपर 1 मधल्या काही गोष्टी वापरल्या, थेअरीज वापरल्या. जसं की म्हणजे आता ह्या गोष्टी ज्या मी एक्झाम्पल देतोय ते आपण जसं सिलेबस बघत जाऊ तसं ते डिकोड होणार आहे. की ॲग्रेरियन रिलेशन, शेतकऱ्यांमधले आणि ग्रामीण भागातील संबंध जे आहेत आपापसातले, त्याच्यामध्ये कसा बदल झालाय याच्याविषयी प्रश्न विचारला होता. सो तिथे मी पेपर 1 मधली कल्चरल मटेरियलिझमची थिअरी नी स्टार्ट केलं असतं किंवा ती लिहिली असती, तर ते आन्सर आणखी रिलेव्हंट झालं असतं. सो आपल्याला हे थोडेसे इंटरलिंकेजेस जमवायचे. का महत्वाचं आहे बघा अँथ्रोपॉलॉजीच्या पेपरमध्ये इंटरलिंकेजेस? कारण अँथ्रोपॉलॉजीला हॉलिस्टिक सायन्स म्हटलं जातं, सर्वंकष पद्धतीने मानवाचा अभ्यास करणारं शास्त्र. की आपल्याकडे सोशो कल्चरल अँथ्रोपॉलॉजी आहे, बायोलॉजिकल अँथ्रोपॉलॉजी आहे. हे जे ब्रांचेस आहेत ते माणसाकडे वेगवेगळ्या पर्स्पेक्टिव्हने बघतात. मग त्याच्यामध्ये जर लिंकेजेस डेव्हलप केले तर डिसिप्लिनची जी रिक्वायरमेंट आहे, या विषयाची जी रिक्वायरमेंट आहे, त्या रिक्वायरमेंटच्या तुम्ही जवळ जाता. सो त्या कंटेक्स्टमध्ये हे इंटरलिंकेजेस महत्वाचे आहेत. अर्थात त्यांनी तुमचं आन्सर सुद्धा आणखी चांगलं डायनॅमिक आणि दिसायला डिफरन्शिएटिंग वाटायला लागतं. हे कसं करायचं हे सुद्धा आपण डिस्कस करणार. सिंपल की एक ना कन्सेप्ट आहे पेपर 2 मध्ये, NMS कॉम्प्लेक्स, नेचर मॅन स्पिरिट कॉम्प्लेक्स. हा, याच्या पुढचे लेक्चर अटेंड करताना तुमच्याकडे एक बेअर मिनिमम रिक्वायरमेंट असायला पाहिजे, तुमच्या समोर सिलेबस असायला पाहिजे. मी तुम्हाला सांगेल की हा पॉइंट आहे बघा, तर लगेच जाऊन बघितलं पाहिजे. याने काय होईल, तुमची सिलेबस पण लक्षात राहील आणि असे लिंकेजेस कसे डेव्हलप करायचे ते पण कळेल. सो नेचर मॅन स्पिरिट कॉम्प्लेक्स नावाचा पॉइंट आहे पेपर 2 मध्ये. आणि युपीएससीनी कल्चरल इकॉलॉजीवरती प्रश्न विचारला होता पेपर 1 मध्ये, कारण कल्चरल इकॉलॉजीची थिअरीज आहे आपल्याला. तर कल्चरल इकॉलॉजी आणि NMS कॉम्प्लेक्स हे इंटर रिलेटेड आहे. मग माझ्या आन्सर मध्ये ते रिफ्लेक्ट व्हायला पाहिजे. सो हा आपला 9वा पॉइंट होता, इंटरलिंकेजेस जनरेट झाले पाहिजे. त्याच्यानंतर 10वा पॉइंट अत्यंत महत्वाचा आहे. सध्याच्या काळाला आपल्या पंतप्रधानांपासून आपल्याकडचे जे महत्वाचे पॉलिसी मेकर्स आहेत ते असं म्हणतात, इट इज अ एज ऑफ इनोव्हेशन. सध्याचा काळ हा नवोन्मेषाचा की नाविन्याचा आहे. किंवा दुसऱ्या सिंपल भाषेमध्ये सांगायचं झालं तर मेन्स ही मार्केटिंगची एक्झाम आहे. तुमचे आन्सर मार्क्स फेचिंग होण्यासाठी तुमच्या आन्सर मध्ये ते मार्केटिंगचा एलिमेंट असायला पाहिजे आणि त्यामध्ये आन्सर्स मध्ये किंवा तुमच्या प्रेझेंटेशन मध्ये काइंड ऑफ काही इनोव्हेशन असणं गरजेचं आहे. आता मग इनोव्हेशन कशा स्वरूपात करणार?
तुम्ही जे काही प्रेझेंट करताय ते कशा प्रकारे प्रेझेंट करताय, काही डायग्रॅम्स, मल्टिपल डायग्रॅम्स आपल्याला काढायच्या आहेत. अबला मिश्रा नावाची यूपीएससीची टॉपर आहे बघा, तिची जर समजा नोट्स तुम्ही पाहिल्या तर त्याच्यात मल्टिपल लेवलच्या तुम्हाला डायग्रॅम्स मिळतील. साध्या साधा असा सोशो कल्चरल अँथ्रोपॉलॉजीचा जो टॉपिक आहे त्याच्यामध्ये पण डायग्राम काढलेले असतील. बायोलॉजिकल अँथ्रोपॉलॉजी मध्ये तर काढताच येतात, पण सोशो कल्चरल मध्ये पण काढलेले आहे. सो डायग्रॅम्स मल्टिपल काढायचे. दुसरं असं की म्हणजे प्रेझेंटेशन आणि डायग्राम हा एक मुद्दा झाला. त्याच्यासमोर आपल्याला आपण जे काही प्रेझेंट केलंय त्याच्या रिलेटेड एक्झामिनरच्या माइंडमध्ये एक अल्टिमेटली वेगळं परसेप्शन पण डेव्हलप करायचं. अल्टिमेटली बघा, एक्झामिनर आणि तुम्ही याच्यामध्ये दुसरं काही कम्युनिकेशन नाही. कम्युनिकेशन कुठल्या स्वरूपात होणार आहे? फक्त तुमच्या आन्सर कॉपी थ्रू होणार आहे. सो आन्सर कॉपी थ्रू होणारं कम्युनिकेशन तुम्हाला जर प्रॉपर करायचं असेल तर एक्झामिनरला तुमची जेव्हा आन्सर कॉपी, बघा हे मी आता मल्टिपल आन्सर कॉपीज चेक केल्यानंतर तुम्हाला सांगतोय की तुमच्या आन्सर कॉपी रीड करताना, इव्हॅल्युएट करताना तुमच्या विषयीचं काही परसेप्शन जनरेट होत असतं की हा कॅन्डिडेट नक्की कसा आहे. सो ते परसेप्शन आपल्याला कसं जनरेट करता येईल एक्झामिनरच्या ह्याच्यामध्ये, पॉझिटिव्ह परसेप्शन, चांगलं परसेप्शन की हा चांगला कॅन्डिडेट आहे, त्याच्यासाठी काम करायचं आहे. आणि ते परसेप्शन कसं जनरेट करता येतं? पुन्हा एकदा तुमच्या आन्सरमध्ये तुम्ही काही गोष्टी कशा मांडलेल्या आहेत. म्हणजे सिंपल, मी एक्झाम्पल लिहिण्याऐवजी इथनोग्राफिक एक्झाम्पल लिहिलं, मी वेगळ्या प्रकारच्या हेडिंग दिल्या, तर ते जास्त चांगलं होणार आहे. आता हा परसेप्शनचा जो मुद्दा आहे ना, त्यावेळेला आन्सर रायटिंगचं स्ट्रक्चरिंग, आन्सर रायटिंग रिलेटेड कसं उत्तर लिहायला पाहिजे, हे जेव्हा मी लेक्चरमध्ये डिस्कस करेन तेव्हा हे करणार आहे. आत्ता सध्या डोक्यात ठेवा की आपल्याला आपल्याबद्दलचं परसेप्शन, चांगलं परसेप्शन एक्झामिनरच्या माइंडमध्ये बनवायचं आहे. अल्टिमेटली याच्या रिलेटेडच असलेला शेवटचा पॉइंट आहे आन्सर मार्क्स फेचिंग किंवा तुमच्या आन्सर कॉपी मार्क्स फेचिंग बनण्यासाठी, ते म्हणजे स्ट्रक्चरिंग. तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी माहिती आहेत, मी खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला अँथ्रोपॉलॉजीच्या लेक्चरमध्ये डिलिव्हर केलेल्या आहेत, पण त्या क्वेश्चनच्या रिक्वायरमेंट नुसार तुम्ही स्ट्रक्चरमध्ये बसवल्या नाही तर त्याचा काही उपयोग होत नाही. मग स्ट्रक्चरिंग मध्ये काय येतं की एक क्वेश्चनच्या डिमांडनुसार इंट्रोडक्शन असणं, क्वेश्चनच्या डिमांडनुसार हेडिंग असणं, क्वेश्चनच्या डिमांडनुसार कन्क्लुजन, इम्पॅक्टफुल कन्क्लुजन असणं, या सगळ्या गोष्टी आपल्याला स्ट्रक्चरिंग मध्ये बघायचं. ज्या वेळेला मी टॉपिक एक एक डिकोड करणार आहे, एक एक टॉपिक आपण डिस्कस करणार आहोत, त्यावेळेला कंटेंट वरती आपला भर असणारच आहे, पण आन्सर रायटिंगच्या ह्या स्ट्रक्चरिंग वरती आणि इनोव्हेटिव्हनेस वरती आपला जास्त भर असणार आहे. त्या दृष्टीने या लेक्चर्सला तुम्ही युटिलाइज करायला पाहिजे. हे 11 मुद्दे लक्षात ठेवून याच्या पुढची जर्नी आपल्याला सोबत हे करायची आहे, म्हणजे ती जर्नी आपल्याला फ्रुटफुल करायची आहे. सो बघा, लेक्चर झाल्यानंतर, ते सेशन पाहिल्यानंतर त्याच्याबद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही रीच करू शकता.